सॉरी, थोडासा डिस्टर्ब झाला, लाईट गेली होती. लाईट गेल्यामुळे व्हिडिओ स्टॉप करावा लागला. बघा आता इथं पाहिलं आपण काय पाहिलं, rigid body is made up of large number of particles, m1 m2 up to mn. These are the masses of each particle. r1 r2 up to rn. These are the distance of each particle from the axis of rotation. आपण इक्वेशन बघणार आहोत कायनेटिक एनर्जीचा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ mv². कायनेटिक एनर्जी फॉर फर्स्ट पार्टिकल काय आहे, हाफ m1 v1². v1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपण काय करतोय, रिलेशन यूज करतोय. Here v is equals to r omega, v1 is equals to r1 omega 1 घ्यायचा का, नाही घ्यायचा का, अँग्युलर स्पीड कसा आहे, कॉन्स्टंट आहे. त्यामुळे v1 is equals to r1 omega. ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची. आता इथं स्क्वेअर आहे त्यामुळे याचा स्क्वेअर केला, इथं r1² ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली कायनेटिक एनर्जी सेकंड पार्टिकलची हाफ m2 v2², हाफ m2 r2² ओमेगा स्क्वेअर. तसंच आपण काय केलं, nth पार्टिकलची एनर्जी काढली. कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल हाफ mn vn², हाफ mn rn ओमेगा स्क्वेअर. आता ही झाली पार्टिकलची. आपल्याला बॉडीची काढायची म्हणून आपण काय करणार आहे, तर या सगळ्याची ऍडिशन करणार. दॅट मीन्स व्हॉट, टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल अप टू कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू, बघा फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय, हाफ m1 r1² ओमेगा स्क्वेअर. सेकंड पार्टिकलची काय, हाफ m2 r2² ओमेगा स्क्वेअर. nth पार्टिकलची काय, हाफ mn rn² ओमेगा स्क्वेअर. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला काय कॉमन मिळतोय, हाफ कॉमन मिळतोय. ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, m1 r1² प्लस m2 r2² अप टू mn rn² आणि ओमेगा स्क्वेअर पण काय आहे, कॉमन आहे. ठीक आहे. मग आता इथं आपण जे इक्वेशन घेणार आहे, देन कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ, हे जे आहे m1 r1² plus m2 r2² plus mn rn². This is what, this is the moment of inertia. That means it is represented by letter I. आणि हा काय झाला, ओमेगा स्क्वेअर, म्हणजेच काय आहे, हाफ I ओमेगा स्क्वेअर. दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काय मिळाली, कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी इज इक्वल्स टू हाफ I ओमेगा स्क्वेअर. व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काय, हाफ I ओमेगा स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी जनरल इक्वेशन आपण कायनेटिक एनर्जीचं काय घेतो, कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर ऑब्जेक्ट हाफ mv². बघा हे दोन इक्वेशन जर कम्पेअर केले तर इथं I काय देतो, इट इज इक्वॅलन्स एनालॉग विथ द मास अँड P इज एनालॉग विथ द, हा ओमेगा काय आहे, अँग्युलर व्हेलोसिटी. V काय आहे, लिनियर व्हेलोसिटी. I काय आहे, येस, इट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि m काय आहे, इट इज द मास ऑफ एन ऑब्जेक्ट. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज एनालॉगस विथ द मास ऑफ ऑब्जेक्ट. सुरुवातीलाच मी सांगितलं तुम्हाला, मोमेंट ऑफ इनर्शिया काय देतो, इट गिव्स द एनालॉग विथ द मास ऑफ ऑब्जेक्ट. ओमेगा अँग्युलर व्हेलोसिटी गिव्स द एनालॉग विथ द लिनियर व्हेलोसिटी. ठीक आहे. म्हणजे ही हा जो आहे हा फॉर्म्युला आहे. दिस इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग बॉडीच्या कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ I ओमेगा स्क्वेअर. आलं लक्षात, काही डाऊट आहे तुम्हाला याच्यामध्ये, ठीक आहे. कायनेटिक एनर्जी हे रिजिड बॉडीचं, हे सर्क्युलर मोशन मध्ये किंवा लिनियर ऑब्जेक्ट जर असेल तर कायनेटिक एनर्जीसाठी हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आता इथं I, ठीक आहे. तर तो I काय आहे मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करते. I म्हणजे काय, तर I म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे समजून, मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज रिप्रेझेंटेड बाय लेटर I. काय डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची, इट इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ mass of each particle. It is defined as the sum of, summation का sum of, it is defined as the algebraic sum of. बिकॉज आपल्याला इथं डेफिनेशन समजली नंतर ही आपल्याला व्हॅल्यू लगेच लक्षात येईल. इट इज डिफाइंड ॲज द algebraic sum of
mass of each particle and the square of distance of each particle from the axis of rotation. काय डेफिनेशन इथं लिहिली मी मोमेंट ऑफ इनर्शियाची. मोमेंट ऑफ इनर्शिया I is defined as the algebraic sum of product of mass of each particle and the square of distance of each particle from the axis of rotation. That means what? I is equals to m1 r1 square plus m2 r2 square up to mn rn square. आता हे झालं सगळ्याचा सम आणि हा झाला प्रोडक्ट. आता याला आपण काय करूया तर हे इक्वेशन आपण समेशनच्या फॉर्म मध्ये घेऊया. हेन्स I is equals to summation mi ri square where I is from 1 to and this is the moment of inertia. ठीक आहे. बघा मग मी याच्यासाठी याच्या जागी मी काय दिला होता I दिला होता. I काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. काय आहे अल्जेब्रिक सम ऑफ product of mass of each particle and square of the distance of the particle from the axis of rotation. ही आपली rigid body. हा axis of rotation ही rigid body. This rigid body is made up of large number of tiny particle. हा first particle r1 distance वरती, हा second particle r2 distance वरती, हा distance चा square केला आणि हे सगळे particleचे masses घेतले. आलं लक्षात? हे डाऊट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता हे इक्वेशन आपण या ठिकाणी पाहिलं. I is equals to आपण इथे लिहिलेली व्हॅल्यू. आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया दोन गोष्टींवरती डिपेंड असतो. कशावरती डिपेंड असतो? फर्स्ट द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास डिस्ट्रीब्युशन ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं मास कसं डिस्ट्रीब्युट झालेलं आहे त्याच्यावरती डिपेंड करतो. आणि दुसरा ऑब्जेक्टचं मास किती डिस्टन्सवरती डिस्ट्रीब्युट झालेलं आहे म्हणजे डिस्टन्सवरती स्क्वेअर ऑफ डिस्टन्सवरती डिपेंड करतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन टू फॅक्टर. वन इट्स मास डिस्ट्रीब्युशन ऑफ मास किंवा दुसरा सेकंड पॉइंट जो आहे तो डिस्टन्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास म्हणजे पार्टिकलचं मास किती डिस्टन्स वरती डिस्ट्रीब्युट झालेला आहे याचा स्क्वेअर. असं या दोन पॉइंट वरती मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू डिपेंड करते. मोमेंट ऑफ इनर्शियाचं SI युनिट जर आपण पाहिलं तर काय आहे किलोग्राम मीटर स्क्वेअर इज द SI युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया बिकॉज मास इज मेजर्ड इन kg, distance is measured in meter. Kilogram meter square is the SI unit of moment of inertia. Moment of inertia depends on two factors: distribution of mass of an object, and the distribution of object म्हणजे mass axis of orientation म्हटलं तरी चालेल. Orientation of axis of rotation. Axis of rotation चं orientation कुठे झालेलं आहे या दोन गोष्टींवरती मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू डिपेंड करते. मास डिस्ट्रीब्युशन ऑफ मास अँड डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन या दोन गोष्टींवरती हा डिपेंड करतो. ठीक आहे. समजलं? आता इथं आपल्या इक्वेशनच्या सिम्प्लिसिटीसाठी आपण काय कन्सिडर केलं होतं तर बॉडी रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल. पण इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस इट इज नॉट सो. ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली प्रॅक्टिकल परफॉर्म करतो त्यावेळेस हे असं होत नाही. मग या ठिकाणी काय केलं जातं तर या ठिकाणी जे इक्वेशन आपल्याला रिप्लेस करायचं आहे हे समेशनचं इक्वेशन आपण काय करणार आहोत इंटिग्रेशन मध्ये रिप्लेस करणार आहोत. मी काय सांगितलं इक्वेशन मध्ये आपण आपल्याला इक्वेशनची सिम्प्लिसिटी मिळावी म्हणून फॉर सिम्प्लिसिटी ऑफ आर इक्वेशन आपण काय कन्सिडर केलंय तर रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ टायनी पार्टिकल. बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस इट इज नॉट सो. देन फॉर सिम्प्लिसिटी ऑफ इक्वेशन किंवा मग इक्वेशन आपल्याला मॅथमॅटिकली जर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहितो इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहितो. म्हणजे हे इक्वेशन आपण कसं लिहिणार आहोत इथं काय घेतलंय समेशन MI RI स्क्वेअर. आता काय करायचं इक्वेशन इंटिग्रेशन is equals to integration r square dr. I is what? Moment of inertia. R is what? Distance of the particle from the axis of rotation. dm is what? Mass of that smallest particle. ठीक आहे? लक्षात आलं? जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारा किंवा माझ्या नंबरवरती मेसेज करा. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.